तर हाय नमस्कार मित्रांनो, ऑक्शन डे 1 झाला आणि त्यात आपण थोडं रिव्ह्यू करणार आहे. तर सर्वप्रथम तो टॉप बाईज म्हणजे ऋषभ पंत 27 करोड, श्रेयस अय्यर 26 करोड आणि त्यानंतर व्यंकटेश अय्यर 23 करोड. पैसा ही पैसा होगा. टॉप बॉयज आहे आणि त्यामध्ये तिने इंडियन आहे. आणि त्यामध्ये मला स्पेशली वाटलं की यार मला श्रेयस अय्यरचं नाही वाटलं की श्रेयस अय्यर 20-26 करोडपर्यंत जाईल. बट ते बोलले पंजाब किंग्स हैराण आहे की यार ऋषभ पंत न लावून श्रेयस अय्यरकडे गेले. श्रेयस अय्यर यासाठी गेले कारण की कॅप्टन पाहते आणि विनिंग कॅप्टन आहे. त्याने मला वाटतं की श्रेयस अय्यरच्या याच्यावर गेले आणि पंजाबने मस्त एक टीम केली आहे. त्यामध्ये मला असं वाटतं मी एक की डेव्हिड वॉर्नर आहे तो जो ऑनसॉल्ट प्लेअर झाला. यात खूप धमाकेदार ऑप्शन झाला डिमनमध्ये. यामध्ये पण मालामाल झाला म्हणजे तो आहे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर. खूप दोन्ही भाईंना 50 म्हणजे 25 टोटल भाई 60 करोड दोघा भावाने दाबले. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि अय्यर दोन्ही अय्यर मार झालं 50 करोडचं त्यांनी दाबले. यार खूप धमाकेदार ऑप्शन झाला काल. पण त्यामध्ये काही गलती केली आहे पंजाब किंग्सनं आणि त्यात ऋषभ पंत भेटत होता आणि मला वाटत नाही का लखनौनं 27 करोड ऋषभ पंतला दिली. आणि त्यानंतर डेव्हिड मिलर यार एक पॉकेट डायनामिक झाला की ईशान किशन, मोहम्मद शमी हे सनरायझर हैदराबादमधून गेले. हैदराबाद एक चांगली टीम झाली आहे आता खतरनाक. त्यानंतर म्हणून बॅटिंग लाईनअप जी हैदराबादची ती खूप धमाकेदार आहे यार. विचार करा, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा ओपनिंग, 3 नंबरवर ईशान किशन, 4 नितीश कुमार रेड्डी, 5 वर क्लासन, 6 वर अभिनव मनूवर, 7 वर एक ऑलराऊंडर घेतला. काही खतरनाक बॅटिंग झाली आहे. तर ह्यामध्ये डेंजर टीम तर आपलं हैदराबाद दिसून राहिली. त्यानंतर बटलरला मोहम्मद शमी, एजी सिराजला घेतलं गुजरात टायटन्स, बटलर, रबाडा. तर सिराज, रबाडा काही खतरनाक गोलंदाजी आहे आणि हे ऑप्शन खूप धमाकेदार आहे. मिचेल स्टार्क दिल्लीमध्ये गेला आहे. मिचेल स्टार्क चांगला प्लेअर दिल्लीमध्ये जास्त 14 करोडमध्ये. केअरने शॉकिंग म्हणजे केअर 14 करोडमध्ये घेतलं. RCB बीट पण नाही लावली केअर राहुलकर आणि इदू चल गया पंजाबमध्ये. पंजाबची टीम 1 नंबर झाली आहे आणि आपण म्हणू शकतो की एक चांगली टॉप बॉईज आहे. आणि RCB थोडी विचार करत होती की यार ऑप्शनमध्ये असं आली कायसाठी होती, पण चांगली प्लेअर झाली ना. ऑप्शन पण डिवान झालं. आज डे 2 आहे. डे 2मध्ये अजून भुवनेश्वर कुमार यायचे आहे. सर्वात मोठे एक ट्रेंड बोल्ट मुंबई इंडियन्समध्ये गेला आहे आणि मुंबई इंडियन्स तुम्हाला माहिती आहे की डिफेंडिंग चॅम्पियनसारखी खेळते. पण अंदर चॅम्पियन बांधून तर ट्रेंड बोल्टची भूमिका खूप चांगली आहे. तर आपल्यामध्ये एवढंच. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.